कोणी केलेल्या उपकाराला कधीही विसरू नका आणि स्वतः केलेल्या उपकाराला कधीही लक्षात ठेवू नका. नमस्कार, मनबोलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. काल सहजच मोबाईलवर काही बघताना एक कविता वाचण्यात आली. कोणी लिहिली आहे माहिती नाही, पण खूप छान वाटली. आणि ह्या कवितेचे श्रेय पूर्णपणे त्या कविता लिहिणाऱ्यालाच, बरं का. आणि ती कविता अशी होती: जमेल का हे असं सदाफुलीसारखं वागणं, माळे तोवलं नाही तरी आणि पूजेत वाहिलं नाही तरी, मंगून घेतलं नाही कोणीतरी आणि फुलदाणी सजवलं नाही तरी. थांबत नाही तिचं फुलणं, लपत नाही तिचं डोलणं, संपतही नाही तिचं हसणं. ऋतू बदलतील, वेळही बदलेल, पण ही आनंदी ती आनंदीच सदाफुली. आपणही असंच राहायला हवं का सदाफुलीसारखं? काय फरक पडतोय? आणि कोणाला आपल्याला आवडतं ना, बस मग वाहत राहायचं नदीच्या प्रवाहासारखं. नाही बदलू शकत आम्ही स्वतःला इतरांच्या हिशोबाने. एक वस्त्र आम्हालाही दिले आहे देवाने आणि आपल्या हिशोबाने. एखाद्या गोष्टीच्या श्रेय घेतल्यामुळे जर कोणी आनंदी होत असेल आणि त्याही आपल्यामुळे, तर त्याला होऊ द्या, कारण यासारखी चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नाही. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन मनबोलीसोबत. धन्यवाद.